नमस्कार, माझं नाव लक्ष्मण दामोदर धोंडगे, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। तर माझ्या शेतामध्ये आज राणा 900चे जी बॅग आहे त्या बॅगेचा कार्यक्रम ठेवला होता। आमच्या आजूबाजूचे 10-12 गावचे खेड्यातले माझे सहकारी शेतकरी सगळे आलेले होते आणि त्यांना ह्या राणा बॅगची सगळी माहिती बघितली त्यांनी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे मेन साहेब सुद्धा आलेले होते। त्या साहेबांना एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन काही फेकाफेकी केली नाही, काय नाही, ओरिजिनलमध्ये सांगितलंय आणि ते आहे बी खरं। ह्या कापसाचं जे पहिलं बोंड आहे तर शेवटचं बोंड सारख्याच प्रमाणामध्ये आहे। आणि दुसरी गोष्ट आपण सगळे बॅग लावून बघितल्यात, त्या दुसऱ्या बॅगला ह्याच्या एवढा माल नाही आहे। त्याला 80-90-100 पर्यंत बोंड निभरलेलं आहे, म्हणजे परिपक्व झालेलं आहे। आणि पातं जे आहे ते 30-40 पातं आहे, म्हणजे कमीत कमी 150कडं ह्याची सरासरी बोंडाची संख्या आहे। आणि दुसऱ्या वराट्या बघितल्या आपण, त्याला 4-4 पाकळ्या येतात आणि ह्याला 5 पाकळ्या आहेत। त्याला जे नक्के जे म्हणतो आमच्या इकडं त्याला 5 आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक एका नक्कीमध्ये 9 सरकी निघाली आणि मापली ती। आता डबल एकदा मापायची असली तर शेतकऱ्याला अनुभव म्हणून, म्हणजे साक्षात अनुभव आल्याशिवाय माणसाला कळत नाही। हो का, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। कोणतंही बोंड जरी फोडलं तर त्याच्यामध्ये 9 पाकळ्या आणि याला जे आमच्या इकडे नक्क्या जे म्हणतात ते 5 नक्क्या आहेत। आमच्याकडे दुसऱ्या बॅगी आहेत त्याला 4च आहेत आणि अशा 9 सारखे निघत नाहीत त्याच्यामध्ये। त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जास्त सरकी निघाल्यामुळं आपली वजन वाढणार ना। त्याच्यामुळं हे एकदम शेतकऱ्यांनी एक तरी पाकिट एकदा रानाचं 900चं लावून बघावं आणि अनुभव घेतल्यानंतर आपल्या मित्राला पाहुणे रावण्याला सांगावं। शेतकरी सगळीकडून अडचणीत आलेला आहे, उत्पन्नामध्ये वाढ जर झाली तर ते समृद्ध होईल, हीच शेतकऱ्यांना एक अपेक्षा असती किंवा आपल्याला 4 पैसे कुठेतरी चांगले भेटावं। प्रत्येक शेतकऱ्यानं 900 रानं एकदा लावून बघावं आणि त्याचा अनुभव घ्यावं। अनुभव घेतल्यानंतर आपल्या पाहुणे रावण्याला सांगावं आणि आपलं उत्पन्न वाढवं। आमचे सहकारी मित्र पोंडूचे मुद्दाम आलते, 12 गावचे माणसं येऊन गेलेत। त्या देशमुख साहेबांना एकदम छान उपक्रम राबविला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आमच्या शेतामध्ये आलात एवढ्या पावसाच्या दिवसामध्ये, खूप खूप त्यांच्या शुभेच्छा देतो पठाण साहेबाला, आमले साहेबाला, डग साहेबाला। माझा मोबाईल नंबर 9975 261075, राहणार तिवठाणा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। मी शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो किंवा एक तरी आपलं पाकिट लावून बघावं आणि अनुभव घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्याला किंवा पाहुणे रावण्याला आपले माहिती सांगावं। धन्यवाद। बोलायला येत नाही बरं, म्हणजे असंच शेतकऱ्याच्याच भाषेत पाहिजे ते व्हिडिओ।